अनबिटेबल सुपर मॉम मेरी कॉम, न हरणारी एक आई. काय नाव आहे? मेरी कॉम. बघूयात कोण होत्या मेरी कॉम. सो सगळ्यात पहिले आपण वॉर्मिंग अप बघूयात. सो मेरी कॉमचा हा चॅप्टर आहे. हे मेरी कॉम हे मेरी कॉम ज्या होत्या हे बॉक्सर होत्या आणि मेरी कॉम यांनी भारताला 5 वेळा जे आहे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मेडल दिलेलं आहे. बघूया त्यांच्याविषयी. एक महिला आणि त्यांच्यापेक्षाही महत्त्वाचं अनबिटेबल सुपर मॉम. सो लेट्स स्टार्ट विथ द वॉर्मिंग अप. बघूयात या चॅप्टरचा. डिस्कस अँड फाइंड आउट द जॉब्स विच वेअर डन ओनली बाय मेन. असे जॉब्स, असे व्यवसाय शोधून काढायचे आहेत, असे कामं शोधून काढायचे आहेत जे पहिले माणसं करायचे इन द पास्ट, भूतकाळामध्ये. बट नाऊ डेज वुमन्स टू हॅव स्टार्टेड डुईंग देम. आणि आताच्या काळामध्ये स्त्रिया सुद्धा ते कामं करायला लागलेल्या आहेत. असे कामं आपल्याला काय करायचे आहेत? सांगायचे आहेत. असे कोणते जॉब्स आहेत? जसं HR मॅनेजर. पहिले काय कोण राहत होतं? HR मॅनेजर पहिले माणसंच राहत होते. त्यानंतर आताच्या काळामध्ये लेडीज सुद्धा आहेत. सोबतच वेटरनरियन डॉक्टर म्हणजे ढोर डॉक्टर. सो ढोर डॉक्टर पहिले काही स्त्रिया राहत नव्हत्या, आता स्त्रिया सुद्धा ढोर डॉक्टर आहेत. सो मेडिकल मॅनेजर, फायनान्शियल मॅनेजर, अकाउंटंट आहे, ॲडवायझर आहे, त्याच्यानंतर बजेट ॲनालिस्ट आहेत. हे असे काही पदं आहेत. एअरबस पायलट आहे, त्यानंतर ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे, आर्मी आहे. सो हे काही असे व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये पहिले स्त्रिया नव्हत्या, परंतु आज रोजी स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. सुरुवातीचं स्त्रियांचं जेवण फार वेगळं होतं. चूल आणि मूल एवढ्यापुरतंच ते संबंधित होतं. आणि एक रिव्हॉल्युशन आली. त्या रिव्हॉल्युशनमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाकडे जास्त फोकस केला गेला आणि आजही तो फोकस आहे. ओके. सो कम्प्लीट द फॉलोइंग वेब. इंडिया विनिंग द मेडल्स इन ऑलिम्पिक. सो भारताला मिळालेले ऑलिम्पिकचे जे मेडल आहेत, भारताला मिळालेले ऑलिम्पिकमध्ये जे मेडल आहेत ते नावं सांगायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी दिलेलं आहे अभिनव बिंद्रा. कोण होते अभिनव बिंद्रा? नाव ऐकलेलं आहे का यांचं? अभिनव बिंद्रा हे शूटिंग एक्सपर्ट होते. कोण होते अभिनव बिंद्रा? नाव ऐकलेलं नाही का अभिनव बिंद्राचं? ठीक आहे, लेट्स सी. अभिनव बिंद्रा कोण होते? तर अभिनव बिंद्रा डायरेक्टर वगैरे नव्हते. हे एक स्पोर्ट पर्सन होते ज्यांनी काय केलं, ज्यांनी शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. कशामध्ये? शूटिंगमध्ये. त्यानंतर बॉक्सरचं खूप सारे नावं आहेत, परंतु विजेंदर सिंग हे नाव मला घ्यावंसं वाटेल. विजेंदर सिंग. ठीक आहे, विजेंदर सिंग. त्यानंतर आणखी बॅडमिंटनसाठी या ठिकाणी मी बॅडमिंटन लिहितोय. बॅडमिंटन या खेळासाठी गोल्ड मेडल आणलेलं आहे PV सिंधू. नाव ऐकलेलं आहे का? PV सिंधू सध्या कलेक्टर आहेत. ह्या सध्या कोण आहेत? सध्या कलेक्टर आहेत. ठीक आहे. तेलंगणामध्ये कृष्णा जिल्ह्याच्या. त्यानंतर रेसलर माहित आहे ना? पिक्चर तर पाहताच तुम्ही सलमान खानचे, त्याच्यामुळे रेसलर कोण असते हे सांगण्याची काही गरजच नाही. रेसलर सुशील कुमार. पाहिली का याची कधी फाईट सुशील कुमारची? याच्यावर बॅन केलं होतं कमिटीने. ठीक आहे. सुशील कुमार एकदम छान व्यक्तिमत्व आहे सुशील भाऊचं. ठीक आहे. 2 वेळा मेडल जिंकलेलं आहे त्यांनी. त्यानंतर रेसलिंगमध्ये आणखी एक नाव आपल्याला महिलांचं नाव घ्यावंसं मला इथं वाटेल. रेसलिंगमध्ये पुन्हा एक नाव मी लेडीजचं घेतोय. फार बोटावर मोजण्या इतके नावं आहेत रेसलिंगमध्ये. साक्षी मलिक ला विसरून आपल्याला नक्की चालणार नाही. साक्षी मलिक फार फेमस झाल्या होत्या. साक्षी मलिक बघा, एकदम साधारण कुटुंबातून आलेल्या साक्षी मलिक यांनी रेसलिंगमध्ये पहिलं, ते पण जेव्हा ऑलिम्पिकची गेम चालू होते तेव्हा पहिलं मेडल जर भारतामध्ये जर आलं तर ते साक्षी मलिकनं आणलं. सगळ्यात पहिलं खातं सुद्धा साक्षी मलिक यांनी ओपन केलं होतं. तेव्हा मेडल चालू होते, ऑलिम्पिक गेम चालू होते तेव्हा. त्यानंतर टेनिस राहिला आहे एक गेम, आपण टाकून देऊ टेनिस. आणि टेनिसमध्ये फार फेमस नाव कोणाचं आहे सांगा बरं? टेनिसमध्ये फार महत्त्वाचं नाव असं
कोण खेळते टेनिस? तुम्ही लिएंडर पेसचं नाव ऐकलंय का? नो. अच्छा, लिएंडर पेस हे टेनिसमध्ये चांगले खेळाडू आहेत. ठीक आहे. आणखी कोण राहिलंय का? नाही, कोणीच नाही राहिलंय. ठीक आहे, समोर बघूयात. पुढे दिलेला आहे, द टेक्स्ट इज अबाउट द फेमस फिमेल बॉक्सर. ओके, सो मेरी कोम who has vowed the laurels to our country by winning the many national and international boxing championship. बघा, हे टेक्स्ट जे आहेत हे त्यांच्याविषयी आहेत, त्या महिलेविषयी आहेत, अशा बॉक्सर विषयी आहेत की ज्यांनी भारतासाठी एक मानाचं सन्मानाचं भारताचं नाव केलेलं आहे, ते पण राष्ट्रीय सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर. मेक अ लिस्ट ऑफ द फेमस मेन अँड वुमन बॉक्सर्स. तर अशाच बॉक्सर लोकांची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे जगातल्या. यू कॅन टेक अ हेल्प ऑफ इंटरनेट और योर स्कूल लायब्ररी. तुम्ही इंटरनेट किंवा स्कूल लायब्ररीच्या मदतीनं बनवू शकता. 5च नाव आपल्याला घ्यायचे आहेत. मेरी कोम फिमेल इंडिया. बॉक्सरमध्ये आणखी नाव मला घ्यावंसं वाटेल, बॉक्सरमध्ये आणखी नाव असं घ्यावंसं वाटेल. बघा, नाव ऐकलेलं आहे का? मोहम्मद अलीचं नाव ऐकलेलं आहे का? येस. सो मोहम्मद अली हे नाव घेतलं. मोहम्मद अली मेल होते. ठीक आहे, मोहम्मद अली कोण होते? तर मोहम्मद अली हे मेल होते. आणि कोणत्या देशाचे होते? US. ठीक आहे, US ची नागरिकत्व आहे त्यांच्याकडे. त्यानंतर विजेंदर सिंग नाव घेतोय. नेम ऑफ द बॉक्सर विजेंदर सिंग हे कोण होते? हे सुद्धा मेल होते. आणि कोणत्या देशाचे होते? ऑब्वियस इंडियाचे होते. त्यानंतर हॉली हॉम. आता हे नाव भारताचं तर असूच शकत नाही. हॉली हॉल्म, HO अलाम. हॉली हॉम फिमेल होत्या, फिमेल. आणि कोणत्या देशाच्या? तर ऑब्वियस US. त्यानंतर डिंकोचं नाव ऐकलंय का कधी? फार फेमस नाव आहे बरं हे भारतामध्ये. डिंको, DINGKO, डिंको सिंग कोण होते? मेल होते. आणि देश ऑब्वियस इंडिया. सो एवढं गिचड रायटिंग आहे की मी कशानं काढत आहे? मी माऊसने काढत आहे, त्याच्यामुळे असं येत आहे. ठीक आहे, वास्तविक तर एवढं गिचड नाही आहे. चला पुढे बघूयात. तर सुरुवात होते आपली अनबिटेबल सुपर मॉम. या सुपर मॉम साठी आपली सुरुवात होते. या चॅप्टरला आपण आज बघत आहोत. सुरुवात करून देऊयात. अनबिटेबल म्हणजे ज्याला कोणी पराभव करू शकत नाही असे. अनबिटेबल ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही. पराभव न होणारी अशी आई, न हरणारी आई मेरी कोम. बघूयात काय आहे मेरी कोम विषयी. मेरी कोम नाव बघा यांचं काय आहे. चेन्नई जंग मेरी कोम was born in 24th November 82. 24 नोव्हेंबर 82 मध्ये त्यांचा जन्म झाला. बेटर नोन ॲज द मेरी कोम. त्यांना मेरी कोम या नावाने ओळखले जाते. इज अन ऑलिम्पिक इंडियन बॉक्सर. हे कोण आहे? ऑलिम्पिक इंडियन बॉक्सर आहेत. हेलिंग फ्रॉम द कॉम ट्राईब इन मणिपूर. ते कुठले आहेत? एक कॉम ट्राईब आहे, एक जमात आहे, त्याच्यातल्या आहेत त्या मणिपूर या राज्यातल्या. शी इज अ 5 टाइम वर्ल्ड ॲमेच्युअर बॉक्सिंग चॅम्पियन. ते वर्ल्ड चॅम्पियन आहे 5 वेळा. and the only woman boxer to have won a medal in each of one of the 6 world champion. 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये 1 by 1 गोल्ड मेडल आणणाऱ्या ह्या मेरी कोम आहेत. निक नेम त्यांचं मॅग्निफिसंट मेरी. शी इज द ओनली इंडियन बॉक्सर टू हॅव क्वालिफाईड फॉर द समर 2012 समर ऑलिम्पिक. ते एकमात्र अशा वुमन बॉक्सर होत्या की ज्या क्वालिफाईड झाल्या होत्या 2012 समर ऑलिम्पिकसाठी. कॉम्पिटिंग इन द फ्लायवेट 51 kg. ते 51 किलो वजनी गटामध्ये त्या लढत होत्या. कॅटेगरी अँड विनिंग द ब्रॉन्झ मेडल. 51 किलो वजनी गटामध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं भारतासाठी. सो लेट्स सी, बघूयात मेरी कोम विषयी.
there had to be the one successful story for the Indian where the survive in the sport. बघा, there had to be a successful story. तिथं एक अशी यशाची कहाणी असते by Indians where the survive in a sport and to have a story now. की जे खेळामध्ये आहेत त्यांच्या मागे एक हमेशा एक अशी यशस्वी अशी कहाणी असते. अँड इनफ हॅज बीन सेड अबाउट. आणि अशा खेळामध्ये एक यशाची अशीच एक स्टोरी, देर हॅड अँड बीन सक्सेसफुल स्टोरी. भारतीय खेळाच्या जगतामध्ये एक यशाच्या बाबतीतली अशीच एक स्टोरी कोणाच्या बाबतीत आहे? इनफ हॅज बीन सेड, बस झालं त्यांच्याविषयी सांगणं. अबाउट दिस द ग्रेट वॉरियर, अशा ग्रेट वॉरियर विषयी, अशा खेळाडू विषयी, हु इज कॉन्क्युअर द वर्ल्ड, ज्याने पूर्ण जग जिंकलं. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मांगटे कॉम. ती वॉरियर अजून दुसरं तिसरं कोणीही नसून ते मेरी मांगटे कोम ही आहे. द कॉन्क्युअर, या कॉन्क्युअरचा अर्थ जिंकणे असा होता. द कॉन्क्युअर अँड द कॉम्रेड्स, शी इज अ फेम ऑफ 5-time वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप. ती 5 वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. अँड द ओनली बॉक्सर टू विन द मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि 6च्या 6 जेवढ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळली त्या 6ही चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकणारी ती एकमात्र महिला आहे. इन 2012 ऑलिम्पिक्स शी बिकम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय. ती 2012 मध्ये अशी पहिली वुमन होती की ती काय झाली, क्वालिफाय झाली होती. कशासाठी? बॉक्सिंगसाठी. ते पण कुठे ऑलिम्पिकमध्ये सिलेक्शन होणं ते सगळ्यात मोठी गोष्ट असते. टू विन द ब्रॉन्झ मेडल इन 51 kg फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग, 51 किलो वजनी गटामध्ये त्यांनी बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं. कॉम, आता कॉमच्या विषयी बघूयात, त्यांचं बॅकग्राऊंड काय. कॉम वॉज बॉर्न इन द कांथई विलेज. या ठिकाणी थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे पुस्तकामध्ये, बघा लक्षात घे जा. या ठिकाणी इज नाही पाहिजे, या ठिकाणी ॲट पाहिजे. सो कॉम वॉज बॉर्न ॲट कांथई विलेज, मोरंग लामखाई इन चुरचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ द रुरल मणिपूर. बघा कुठं त्यांचा जन्म झाला, याट कांगथई विलेज मध्ये. मोयरांग लामखाई इन चुरचंदापूर डिस्ट्रिक्ट, मोयरांग लामखाई मधल्या चुरचंदापूर डिस्ट्रिक्ट मध्ये. आणि हे कुठं येते? हे रुरल मणिपूरच्या एकदम खेडेभागामध्ये येते. इन ईस्टर्न इंडिया, भारताच्या पूर्व भागाला. ठीक आहे. सो शी केम फ्रॉम द पुअर फॅमिली. सो मेरी कोम हे एकदम गरीब घरातून आल्या होत्या. हर पेरेंट्स मँगटे टोम्पा कोम अँड द मँगटे अहम कोम. तिचे जे आई वडील होते मँगटे टोम्पा कोम अँड मँगटे अखम कोम वेअर द टेनंट फार्मर. हे कोण होते? हे भाडेकरू असे शेतकरी होते. भाडेकरू म्हणजे मजूर टाईप म्हणू आपण त्याला. हु वर्क इन अ झूम फील्ड. सो जे कुठं काम करत होते? झूम फील्ड मध्ये काम करत होते. सो झूमचा अर्थ काय आहे इथं झूमचा अर्थ आपण घ्यायचा आहे किंवा शेती जे करतात बघा, एका ठिकाणी शेती केल्यानंतर ती शेती हे जे आहे हे कल्टिवेशन. सो या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी ते शिफ्ट करतात, दुसऱ्या ठिकाणी पीक घेतात. इथं पीक घेतल्यानंतर याची हे जमीन फर्टाईल जे लँड आहे सो इनफर्टाईल होते, ते कमी फर्टाईल करते, त्याच्यामुळे ते शिफ्ट करतात. सो असे झूम शेती ते करत होते. सो कॉम ग्रू अप इन अ हंबल सराउंडिंग. आणि एकदम हंबल सराउंडिंग मध्ये, एकदम साध्या आणि गरीब अशा परिस्थितीमध्ये तिचं जीवन व्यतीत झालं. जीवन व्यापन ते करत होती लहानपणी. हेल्पिंग हर पॅरेंट्स, ती तिच्या आईवडिलांना मदत करत होती. विथ द फार्म्स रिलेटेड चोर्स. आता बघा शेतीच्या रिलेटेड कामामध्ये ती त्यांच्या आईवडिलांना मदत करत होती. सो गोइंग टू द स्कूल, ते शाळेत जात होती. लर्निंग ॲथलीट्स इनिशियली, आणि ते ॲथलीट सुद्धा शिकत होती. अँड लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली, आणि त्यानंतर ती काय शिकली? बॉक्सिंग शिकली. सायमल्टेनियसली ती काय शिकली? मग बॉक्सिंग शिकली. हर फादर वॉज द किंग रेसलर. तिचे वडील कोण होते? जे सी अबाउट अ फादर, हर फादर वॉज अ किंग रेसलर. त्यांचे वडील एक रेसलर होते. इन इज यंग एज, त्यांच्या जवानीमध्ये त्यांचे वडील कोण होते? तर ते एक रेसलर होते. हा पुढे. सो शी हॅड अन ईगर इंटरेस्ट इन द ॲथलेटिक्स. सो तिला मॅरीला इंटरेस्ट होता ॲथलीट्स मध्ये. सिन द चाइल्डहुड, लहानपणापासून ॲथलीट्स मध्ये तिला खूप जास्त इंटरेस्ट होता. अँड द सक्सेस ऑफ द डिंको सिंग, मगाशी नाव लिहून दिलं ना डिंको सिंग. सो जे सक्सेस होतं डिंको सिंगचं, फेलो मणिपुरी रिटर्न. हे मणिपूर रिटर्न आहेत फ्रॉम द 1988 बँकॉक आशियन गेम.
बँकॉक आशियन गेम मध्ये गोल्ड मेडल जिंकणारे, बँकॉक आशियन गेम मध्ये गोल्ड मेडल जिंकणारे डिंको सिंगच्या याच्यावरून ती काय झाली, इन्स्पायर झाली. कोम रिकलेक्ट हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर इन मणिपूर. कोमने सुद्धा खूप साऱ्या मुलांना, खूप साऱ्या यंगस्टरना काय केलं, इन्स्पायर्ड केलं. आणि ट्राय बॉक्सिंग आणि बॉक्सिंग करण्याचा प्रयत्न मेरी कोम हिने सुद्धा केला. अँड सी टू टॉट टू द गिव्हिंग इट अँड ट्राय. आणि ती जसं सांगत होती ती तशाच पद्धतीने ती तयारी सुद्धा करत होती. मेरी कोम करिअर स्टार्टेड इन 2000. मेरी कोमचं करिअर 2000 या वर्षामध्ये सुरू झालं. आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट. जशी तिची विक्ट्री मणिपूर स्टेट आफ्टर हर विक्टरी इन द मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप. मणिपूरच्या वुमन्स स्टेट लेवलला बॉक्सिंग चॅम्पियनशिप असते. त्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये जशी तिची निवड झाली, जशी तिथं ती जिंकली. अँड रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल. आणि जे झोनल असते, झोनल म्हणजे विभागाची असते, जशी रिजनल चॅम्पियनशिप जी वेस्ट बेंगॉलमध्ये झाली 2001 मध्ये, ते सुद्धा ती जिंकली. अँड सी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट द इंटरनॅशनल लेवल. आणि तिने स्पर्धा करायला सुरुवात केली एका आंतरराष्ट्रीय स्तरावर. सी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन द युनायटेड स्टेट्स. ती फक्त 18 वर्षाची होती. ती फक्त किती वर्षाची होती मॅरी? फक्त आणि फक्त 18 वर्षाची होती जेव्हा तिने काय केलं, जेव्हा तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये ती काय झालं, तिने ते खेळली. ठीक आहे. इथं AIBA हे संस्था दिलेली आहे. AIBA चा फुल फॉर्म काय होते? द इंटरनॅशनल AIBA द इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन आहे. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन आहे. ओके. सो मणिपूर स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशिप इन द युनायटेड स्टेट विनिंग अ सिल्वर मेडल. आणि यामध्ये ती सिल्वर मेडल जिंकली. कोणत्या वजनी गटामध्ये? 48 किलो वजनी गटामध्ये. हर ग्रेटनेस इज अ रेनफोर्स. तिचं जे ग्रेटनेस, तिचं महान गोष्ट, तिचं महानत्व किती आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजते. बाय द वे सी अपोलाइज टू द होल नेशन. तिनं पूर्ण देशाची माफी मागितली, आपल्या भारत देशाची. मेरी कोम हिने का तर ती सिल्वर मेडल जिंकली म्हणून. फॉर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड. तिनं माफी मागितली, मला माफ करा, मी देशासाठी गोल्ड मेडल जिंकून नाही आणू शकली. अशी आहे मेरी कोम. सी इज अ लेजेंड ऑफ श्योर. काय ते व्यक्तिमत्व आहे की जिनं फक्त गोल्ड मेडल जिंकलं नाही, सिल्वर मेडल आणलं, तरी इतकं मोठी अचिव्हमेंट होती त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची पहिली अचिव्हमेंट, तरी तिने देशाची माफी मागितली. अँड आयडल. म्हणूनच तर मेरी कोम आदर्श आहे फॉर ऑल द स्पोर्ट वुमन. अशा सगळ्या स्पोर्ट वुमनसाठी अँड टू लुक अप टू. आणि स्पोर्ट वुमनसाठीच नाही तर मुलांसाठी सुद्धा एक आदर्श आहे मेरी कोम. अँड इंटरव्ह्यू. आता असाच एक इंटरव्ह्यू आहे जे तारुका श्रीवास्तव घेतात. इंटरव्ह्यू घेतात. कोणाचा इंटरव्ह्यू घेतात? आपल्या या मेरी कोम ह्यांचा इंटरव्ह्यू घेतात. बघा, इंटरव्ह्यू मध्ये ते काही प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर देतात. अँड एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू विथ द स्पोर्ट्स किडा या याच्यावर त्यांचा इंटरव्ह्यू झाला. करस्पॉन्डंट होती तारुका श्रीवास्तव. ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मेरी कोम टॉक अबाउट हर प्रिपरेशन. ती तिच्या तयारीविषयी आणि ऑलिम्पिक विषयी बोलत होती. अँड हर इलेशन म्हणजे काय तर आनंद, हॅपीनेस. तिच्या आनंदाविषयी, तिचं जे गोल्ड मेडल, जे ती मेडल जिंकली होती, जे ते मेडल ती जिंकली होती ब्रॉन्झ मेडल, त्याचा जो आनंद आहे ते आनंद व्यक्त करत होती. इंटरव्ह्यूवर पहिला प्रश्न विचारतो मेरी कोमला. इंटरव्ह्यूवर पहिला प्रश्न विचारतो. बघा इंटरव्ह्यू कशा प्रकारचे प्रश्न विचारतात. तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन लिहावे लागतात. 10 प्रश्न लिहावे लागतात. बघून घ्या इंटरव्ह्यू क्वेश्चनचा पहिला प्रश्न तरी कसा, इंटरव्ह्यूवर विचारणार तरी पहिला प्रश्न कसा बघून घ्या. इंटरव्ह्यूवर फर्स्ट यू हॅव द फर्स्ट Indian female boxer to win the Olympic medal for India has feeling completely sunk in. असं बोलतोय इंटरव्ह्यूअर. म्हणजे काय म्हणत आहे? तुम्ही पहिली गोष्ट तुम्ही पहिल्या महिला बॉक्सर आहात की ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये मेडल जिंकलेला आहे भारतासाठी. काय यामुळे तुम्हाला असं काही आनंदात डुबल्यासारखं वाटत आहे का असं विचारत आहे. त्याच्यावर मेरी कोम म्हणत आहे, आय रिअली हॅपी. खरं तर मी खूप आनंदी आहे. विथ माय अचिव्हमेंट. माझ्या यशाबद्दल मी खरं आनंदी आहे. अँड येस इट इज येट टू सिंक इन.
खरं तर त्या आनंदामध्ये अजून डुबण्याचं मी बाकी आहे. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड, म्हणजे मी फक्त आणि फक्त आनंदी आहे, असं मेरी कोम त्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलतात. इंटरव्ह्यूवर दुसरा प्रश्न विचारतो, यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द इंडिया इन द बॉक्सिंग, डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. इंटरव्ह्यूवर विचारतो, तुम्ही एकमात्र महिला बॉक्सर आहात भारताच्या, जे पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत आहात, याचा तुमच्या मनावर कुठलं दडपण येते का, तुमच्यावर काही दडपण येते का, तुमच्यावर कुठलं प्रेशर येते का. त्या प्रश्नाचं उत्तर मेरी कोम देतात, नो नॉट एट ऑल, आय वॉज प्रिटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ, आय न्यू. ते काय म्हणतात, मेरी कोम काय म्हणतात बघा, नाही, कुठल्याच प्रकारचं प्रेशर येत नाही माझ्यावर, उलटा मी खूप कॉन्फिडंट असते आणि मी माझ्याविषयी खूप कॉन्फिडंट आहे, हे मला माहिती आहे, असं मेरी कोम म्हणतात. इंटरव्ह्यूवर पुन्हा प्रश्न विचारतो, युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स, हाऊ डिड द अफेक्ट युअर प्रिपरेशन. सो इंटरव्ह्यूवर विचारतात की तुमचे जे कोच आहेत, कोच म्हणजे काय, जो या स्पोर्ट पर्सनला काय करतो, खेळण्यासाठी मार्गदर्शन करतो. सो इंटरव्ह्यू विचारतो, तुमचे जे कोच आहेत चार्ल्स ॲटकिन्सन, हे यांनी तुम्हाला साथ दिली नाही, कुठं ऑलिम्पिकमध्ये ते तुमच्यासोबत आले नाहीत, याचा तुमच्या तयारीवर कुठला फरक पडला का. बघा या प्रश्नाचं उत्तर मेरी कोम किती सफाईपणे देत आहेत. काय म्हणतात मेरी कोम, वेल आय हॅड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड सॉरी बघा पुन्हा येतो, वेल आय हॅड मिस हिम. काय म्हणतात मेरी कोम म्हणत आहेत की मी मिस केलं, म्हणते कोणाला मिस केलंय, मी त्यांना, माझे जे कोच होते, खरं तर मी ऑलिम्पिकमध्ये त्यांना खूप आठवण केली, बट थँकफुली, परंतु वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क, परंतु आम्ही आमचं जे प्रिपरेशन आहे ते पहिलेच करून बसलो होतो, अँड आय वॉज वेल प्रिपेअर, माझी पूर्ण तयारी झाली होती. म्हणजे बघा ती दोष पण देत नाही आहे तिच्या कोचवर. बघा किती छान आणि फाईन आन्सर केलं मेरी कोम यांनी. इंटरव्ह्यूवर पुन्हा प्रश्न विचारतो, ड्युरिंग युअर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजन्स, हू वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर. बघा तुम्ही जेव्हा ऑलिम्पिकसाठी तयारी करत होत्या तेव्हा तुम्ही पुरुष बॉक्सर सोबत तुम्ही काय करत होत्या, खास करून भारताच्या पुरुष बॉक्सर सोबत तुम्ही काय करत होत्या, बॉक्सिंग करत होत्या, आणि याच्यामधला बॉक्सिंग, पुरुषांसोबत बॉक्सिंग करत असताना तुमचा फेवरेट जो पार्टनर आहे तो कोणता आहे, असं विचारलं. सो मेरी कोम थोड्या हसला, वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे, मी खूप कठीण मेहनत घेतली पुणे या ठिकाणी, अँड मेल बॉक्सर वेअर काइंड इनफ, आणि खरं तर मेल बॉक्सर खूप दयाळू होते, टू प्रॅक्टिस विथ मी, माझ्यासोबत प्रॅक्टिस करण्यासाठी खरं खूप दयाळू होते, चांगले होते. वेन एव्हर आय रिक्वायर देम, जेव्हा पण मला त्यांची गरज होती तेव्हा ते माझ्यासोबत फाईट करायचे. टू नेम अ फेवरेट विल बी अनफेअर, एखाद्या चांगल्या बॉक्सरचं नाव घेणं माझ्यासाठी खरं तर चुकीचं ठरेल. इच अँड एव्हरी वन वॉज गुड, माझ्यासोबत ज्यांनी प्रॅक्टिस केली, ज्यांच्यामुळे आज मी या पदावर आहे, ते सगळेचे सगळे चांगले आहेत, असं म्हणायचं आहे मेरी कोमला. बघा किती छान. इंटरव्ह्यूवर पुन्हा प्रश्न विचारतो, सोडतच नाही, पहा प्रश्न पहा. You were quoted saying Adams was very clever, a counter-puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was just scoring, but the judge were not pressing the buttons. Do you think drowsy judging was part of the reason for your loss in the semi-final? सो इंटरव्ह्यूवर इथं काय विचारतो बघा, इंटरव्ह्यूवर विचारतो, मॅडम यू वेर कोटेड, तुम्ही असं बोललेले आहात की वो ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर, की ॲडम्स जे तिची अपोनंट होती, कोणाचे, मेरी कोमची जी अपोनंट होती ऑलिम्पिकमध्ये, ती खूप हुशार होती असं तुम्ही बोललात म्हणते. काउंटर पंचरसाठी ती खूप हुशार होती. ऑल्दो कॅरीड पॉवर वॉजंट सी टॅक्टिकल, तिच्याकडे असे काही प्लॅन नव्हते काय, तिच्याकडे बघा वॉजंट सी व्हेरी टॅक्टिकल, तिच्याकडे असे काही प्लॅन नव्हते का विक्ट्री मिळवण्यासाठी. आय वॉज स्कोरिंग बट द जज वेअर नॉट प्रेसिंग द बटन, तुम्ही असं बोलला होता. बघा हे म्हणतात की तुम्ही असं बोलला होतात की बा मी प्रयत्न करत होता पण जज लोकांनी बटन दाबलं नाही.
सो डू यू थिंक द डॉजी जजिंग वॉज अ पार्ट ऑफ डॉजी म्हणजे काय पार्शियालिटी करणे. पार्शियालिटी करणे म्हणजे काय भेदभाव करणे. तुम्हाला असं वाटते का की ज्या ऑलिम्पिकमध्ये जज लोकांनी तुमच्यासोबत भेदभाव केला तिथं तुम्हाला सिल्वर मेडल भेटायला पाहिजे होतं, तिथं तुम्हाला ब्रॉन्झ मेडल भेटलं. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यासोबत भेदभाव झाला, असं मेरीला विचारलेलं आहे. बघा मेरी कोम काय आन्सर करते. येस आय थिंक सम ऑफ द डिसिजन वर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू मी बाय माय बेनिफिट्स. ते म्हणते की येस मला असं वाटते म्हणते की काही जे डिसिजन होते, काही जे निर्णय होते ते खरं चुकीचे निर्णय होते आणि अनफॉर्च्युनेट होते, कमनशिबी असे ते निर्णय होते अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, आणि ज्यांच्यामुळे मला खरंच फायदा झाला नाही, असे मेरी कोम बोलतात. सो इंटरव्ह्यूवर आणखी काही 2-3 प्रश्न विचारतो जाता जाता. इंटरव्ह्यूवर विचारतो, इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल इन द 2012 ऑलिम्पिक्स. भारताला फक्त 6च मेडल मिळाले 2012च्या ऑलिम्पिकमध्ये. इवन दो वी आर इन द नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल, तरी आपण 130 करोड लोकांचे कोण आहोत. 1.3 बिलियन्स पीपल चे आपण देश आहोत. 1.3 बिलियन म्हणजे इतका मोठा आपण देश आहोत, म्हणजे 130 करोडचा आपण देश आहोत, इतके आपण नागरिक आहोत, जिथं 130 करोड मधनं फक्त 6च मेडल आपल्याला येत आहेत. वेअर डू यू थिंक चेंज इज रिक्वायर्ड अँड गेट हेल्प अस टू मेडल दॅट आर द प्रपोर्शनेट विथ आवर पॉप्युलेशन. सो इंटरव्ह्यू प्रश्न विचारते की भारताची लोकसंख्या एवढी जास्त असूनही भारताकडे फक्त 6च मेडल आहेत, की तुम्हाला असं वाटते का की भारतामध्ये खरंच बदल आवश्यक आहे. खरं तर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरी मेडल भेटायला पाहिजेत. सो मेरी कोमचा आन्सर बघू याच्यावर काय आहे. मेरी कोम म्हणत आहे, आय थिंक मोर अँड मोर पीपल शूड टेक अप द स्पोर्ट ॲज अ फुल टाइम करियर. इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स, मोर कॉर्पोरेट should be come and sponsor players so that the players don't have any financial pressure and can just focus on the games. सो मेरी कोम म्हणत आहे की येस मला असं वाटते की बाबा जास्तीत जास्त लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि खेळाला, स्पोर्टला फुल टाईम करिअर त्यांनी बनवायला पाहिजे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांची तरी इफ वी वॉन्ट मोर गोल्ड मेडल, आपल्याला आणखी जर गोल्ड मेडल पाहिजे असतील, आपल्याला भारताला आणखी गोल्ड मेडल जिंकायचे असतील, तर खूप सारे जे कॉर्पोरेट्स आहेत, व्यावसायिक आहेत, कंपनीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, त्या समोर यायला पाहिजेत. त्यांनी स्पॉन्सर करायला पाहिजेत खेळाडूंना. त्यांनी खेळाडूंना स्पॉन्सर करणे म्हणजे काय, त्यांनाच पैसे देणे आणि त्यांच्या बदलामध्ये खेळाडू त्यांचे टी शर्ट वगैरे घालतात, त्याला स्पॉन्सर्स असं म्हणतात. सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर. त्याच्यामुळे खेळाडूवर कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल प्रेशर, पैशाची चिंता तरी त्याला असणार नाही आणि त्याच्यामुळे भारताला गोल्ड मेडल जास्त भेटतील, असं मेरी कोम म्हणत आहे. अँड जस्ट फोकस ऑन देअर गेम्स, आणि त्याच्यामुळे ते फायनान्शियल प्रॉब्लेम, आजूबाजूच्या प्रॉब्लेमवर चिंता न करता फक्त त्यांच्या खेळावर कॉन्सन्ट्रेट करतील, त्यामुळे भारताला नक्कीच फायदा होईल. इंटरव्ह्यूवर पुन्हा विचारतो, डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स. तर म्हणते तुम्हाला असं वाटतं का की भारताचा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट इन बॉक्सिंग, तो भारताला याच्यापेक्षाही जास्त इंटरेस्ट इन आणखी ऑलिम्पिकमध्ये. सो जसं क्रिकेटचं आहे, क्रिकेट कसं सगळे भारतीय लोक पाहतात, तसं बॉक्सिंग वगैरे पाहतील का, असं विचारलेलं आहे मेरी कोमला. मेरी कोम म्हणते, येस आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी द व्हेरी पॉप्युलर अमॉंग एव्हरीवन इन इंडिया. बॉक्सिंग हा जो खेळ आहे पूर्ण भारतामध्ये खूप जास्त प्रसिद्ध होणार आहे. अँड ऑल द इयर राऊंड इंडिया, ऑल द इयर राऊंड, आणि पूर्ण वर्षभर असणार आहे. बघा पूर्ण लवकरच हा गेम फेमस होणार आहे, असं मेरी कोमचं म्हणणं आहे. इंटरव्ह्यू विचारता, हाऊ अवेअर आर द इंडियन वुमन्स ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन अवर कंडिशनिंग for the Olympics. Do you think the nutrition is the neglected area in the Indian sport? So here interviewer is said to the Mary Kom, asking the questions. So how aware are the Indian women? How aware are the Indian women, जे इंडियन महिला आहेत त्या न्यूट्रिशन्स घेण्यामध्ये, न्यूट्रिशनमध्ये आपले पोषक तत्वे आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. सो पोषक तत्वे घेण्यामध्ये किती गरज आहे त्यांना. डाएट न्यूट्रिशन मस्ट, आणि डाएट करणे हा खूप मोठा फॅक्टर आहे म्हणते एका ऑलिम्पिकमध्ये. तर डाएट केल्या जातात, कारण जितकं वजन कमी तेवढा त्याचा वजनी गट भरेल. ठीक आहे, ज्याचं वजन जास्त त्याला तेवढाच तगडा फायटर भेटेल, ज्याचं वजन कमी त्याला तेवढाच वीक फायटर भेटेल. त्याच्यामुळे ऑलिम्पिकमध्ये खेळताना वजनसुद्धा सांभाळणं हे अति आवश्यक असते. सो ह्या इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारत आहेत, डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन अ इंडियन स्पोर्ट. तुम्हाला असं वाटते का म्हणते की न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्वे जे आहेत, हा जो एरिया आहे हा भारतीय खेळामध्ये बिलकुल काय केला जाते, निग्लेक्ट केला जाते.
सो याच्यावर मेरी कोम काय बोलतात बघा. द अवेअरनेस इज ग्रोईंग. खरं तर याच्यावर अवेअरनेस सुरू आहे. नाव अमॉंग द फिमेल ॲथलीट्स. हे अवेअरनेस याच्यावर फिमेल ॲथलीट्समध्ये सुरू आहे. वेन इट्स कम द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. जेव्हा त्यांना न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटची गरज असते. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन द निग्लेक्टेड एरिया इन इंडियन्स फूड. खरं तर न्यूट्रिशन्स पोषक तत्व हे भारतीय खेळामध्ये खूप निग्लेक्टेड गोष्ट आहे. अँड आय हॅड टू गेन 3 किलोग्राम सिन्स आय हॅड टू फाईट. मी सुद्धा 3 किलोग्राम गेन केलेलं आहे वजन. सिन्स इन द फाईट ऑफ 51 किलोग्राम इवन इन्स्टेड विथ द युज्युअल 48 किलोग्राम्स. मी 48 किलो वजनी गटात खेळायची, पण आता माझं वजन 51 किलो झालं आहे. दॅट आय फाईट इन. त्याच्यामध्ये मी फाईट करते. सो आय हॅड फोकस ऑन व्हॉट टू इट. मी खरं तर फोकस केलं काय खायला पाहिजे. आय गेन वेट बाय इटिंग. आय गेन इट बाय इटिंग राईट काइंड ऑफ हेल्थी फूड. मी माझं वजन वाढवलं, पण ते योग्य प्रकारचं अन्न खाऊनच मी माझं वजन वाढवलेलं आहे. रादर दॅन द सॅच्युरेटेड फॅट. रादर दॅन सॅच्युरेटेड फॅट म्हणजे काय, आपण जे काही पिझ्झा, पास्ता, बर्गर आणि आलू चिप्स वगैरे वगैरे हे याच्यामध्ये खूप जास्त सॅच्युरेटेड फॅट असतात. ओके. सो असं मी टाळलं, असं मेरी कोम सांगत आहे. इंटरव्ह्यूवर पुन्हा जाता जाता आणखी काही प्रश्न विचारतोय. खूप जास्त नाही आहेत, आणखी थोडेसेच बाकी आहेत. बघूयात काय आहेत प्रश्न. इंटरव्ह्यूअर विचारतो, सो हाऊ बिग इज अ रोल डिड द OGQ प्ले इन द शेपिंग ऑफ द बॉक्सिंग स्क्रीन इन इंडिया फॉर द बेटर. OGQ म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्विस्ट आहे हे. याचा काय रोल आहे इंडियन फॉर द बेटर, भारतामध्ये बॉक्सिंग हा चांगला करण्यासाठी OGQचा काय रोल आहे बाबा, असं यांनी काय झालेलं आहे विचारलेलं आहे. ओके. सो मेरी कोम आन्सर. मेरी कोम काय करत आहेत. मेरी कोम उत्तर देत आहेत. OGQ इज रिअली प्लेड अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. OGQचा खरंच ऑलिम्पिक गोल्ड क्विस्टचा माझ्या सक्सेसमध्ये, माझ्या यशामध्ये खूप मोठा हात आहे. दे हेल्प मी आउट वेन एव्हर आय नीडेड समथिंग. तेव्हा त्यांनी हमेशा मला मदत केली जेव्हा जेव्हा मला गरज होती. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग. ते माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग. ज्याच्यामुळे मी बॉक्सिंगवर पूर्णतः फोकस करते. अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री. आणि ज्याच्यामुळे मी टेन्शन फ्री राहते. इंटरव्ह्यूअर म्हणतो, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. भारताच्या भविष्यातील बॉक्सिंग विषयी तुमचं काय म्हणणं आहे. मेरी कोम याच्यावर आन्सर करतात, द फ्युचर इज अ व्हेरी ब्राईट. भारताचं भविष्य हे खूप ब्राईट आहे. अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर विल बी गेट मेडल्स फॉर अस. आणि मला खात्री आहे की भारताचे खूप सारे जे बॉक्सर्स आहेत ते भारतासाठी मेडल आणतील. इंटरव्ह्यूअर पुन्हा प्रश्न विचारतो, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट द स्टाईल ऑल द टाईम. सो तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही समजून सांगता की बाबा रे घरामध्ये फायटिंग करू नका, आणि जेव्हा की तुम्ही स्वतःच फायटिंग करायला जाता, तो हे तुमच्यासाठी हे कठीण आहे का सांगणं. सो मेरी कोम म्हणतं, वेल आय हॅव ट्विन्स. मला तर खरं तर जुळे मुलं आहेत. अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. खरं तर मुलांना कंट्रोलमध्ये ठेवणं खरंच खूप कठीण जाते, असे मेरी कोम बोलत आहेत. इंटरव्ह्यूअर म्हणतो, विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम अन बॉक्सर ॲज वेल. काय तुम्ही तुमच्या मुलांना बॉक्सर बनवणार आहात का. मेरी कोम म्हणते, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट. मी अजून असं काही विचार केला नाही ॲज ऑफ नाव, अजून सुद्धा. जस्ट लेट इट देअर मॅदर बॉक्स. बघूयात त्यांची आई त्यांच्यासाठी काय करते तर, अशी मेरी कोम आन्सर करत आहे. सो इंटरव्ह्यूअर पुन्हा प्रश्न विचारतो, कितीक विचारतो बिचारा. ओके. सो वी हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेरियोटाइप्स. You have broken several stereotypes about the woman in India by showing that women can compete with the men in any field. But how good are you at the traditional feminine activities like cooking? ते काय बोलतायत तुम्ही. स्टेरियोटाइप्स म्हणजे काय. स्टेरियोटाइप म्हणजे आपण याला रूढीवादी म्हणू. तुम्ही खूप साऱ्या रूढीवादी ज्या परंपरा आहेत त्या तोडलेल्या आहेत. एक स्त्री तुम्ही बॉक्सर झालेल्या आहेत, रूढीवादी परंपरा तुम्ही तोडलेल्या आहेत, आणि तुम्ही ते सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे. तुम्ही माणसांसोबत कॉम्पीट सुद्धा केलेलं आहे. सो बट हाऊ गुड आर यू इन द ट्रॅडिशनल फेमिनाईन ॲक्टिव्हिटीज. परंतु घरगुती कामामध्ये, घरातल्या कामामध्ये तुम्ही किती चांगले आहात, असा प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत. सो एवढ्या तुम्ही रूढी तोडलेल्या आहेत, एवढ्या परंपरा तुम्ही तोडलेल्या आहेत, मग तुम्हाला ह्या घरगुती जे कामं आहेत ते तरी तुम्हाला येतात का, असं विचारतोय इंटरव्ह्यूअर मेरी कोमला. ही मेरी कोम म्हणतो, वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊस होल्ड वर्क टू. खरं तर मी घरच्या कामामध्ये, स्वयंपाकामध्ये, सगळ्याच कामामध्ये मी खूप चांगली आहे. मला सगळं कामं येतात आणि सगळेच कामं येतात. ओके. अदर वर्क टू. सो इंटरव्ह्यूअर पुन्हा प्रश्न विचारतो, वुल यू बीन इंटरेस्टेड इन अ कोचिंग इंडियन
वुमन इन बॉक्सिंग वन डे. भारतीय महिला इंडियन वुमन बॉक्सिंगला तुम्ही शिकवणार आहात का, तुम्ही कोच करणार आहात का, महिला बॉक्सरच्या तुम्ही ट्रेन करणार आहात का, तुम्ही कोचिंग करणार आहात का, असा इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतो. सो मेरी कोम म्हणते की लेट्स सी इन द फ्युचर मे बी यस, बघूयात म्हणजे भविष्यात काय होतं. तर खरं तर मला करायला आवडेल असं मेरी कोम म्हणत आहेत. मला कोचिंग करायला आवडेल. इंटरव्ह्यूवर जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो. व्हॉट डू यू प्रेफर बिंग कॉल सुपर मॉम और सुपर बॉक्सर. तुम्हाला काय आवडेल तुम्हाला म्हणणं, तुम्हाला सुपर मॉम म्हणावं की सुपर बॉक्सर म्हणावं. या प्रश्नाचं उत्तर मेरी कॉम देतात. आय लव्ह बिईंग अ मॉम. मला खरं तर आई म्हणायला खूप आवडेल. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. आणि हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट आहे जे माझ्यासोबत घडलेली आहे. सो रादर दॅन रादर दॅन रादर दॅन सेईंग मी रादर दॅन सेईंग मी सुपर बॉक्सर, प्लीज से मी सुपर मॉम. मला सुपर मॉम म्हणा. बघा इतकी छान थॉट्स आहेत, इतकी छान विचारसरणी आहे मेरी कोम यांची. अवॉर्ड बघा त्यांना अर्जुन अवॉर्ड. भारतातला अर्जुन अवॉर्ड हा खूप महत्त्वाचा अवॉर्ड आहे. अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे यांना. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. हा भारतातला स्पोर्ट खेळामधला सर्वोच्च पुरस्कार आहे बरं का. 2009 मध्ये यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, भारतातला खेळातला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आहे, सगळ्यात मोठा पुरस्कार भारतातला. त्यानंतर अर्जुन पुरस्कार येतो. त्यांना पद्मश्री पुरस्कार 2006 मध्ये मिळालेला आहे. कॅलेंडर ऑफ द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड इन 2000 कंटेंडर होते ते राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड 2007 मध्ये. पीपल ऑफ द इयर लिम्का बुक फॉर द रेकॉर्ड 2007 याचं त्यांचं नाव आहे. CNN, IBN अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रिअल हिरोज अवॉर्ड इन 2008 यांना मिळालेला आहे. पेप्सी MTV यूथ AIBA in 2008, Magnificent Mary AIBA in 2008, and felicitation by the Zumi student of the Federation at the New Lanka YFA Hall in 2008, Rajiv Gandhi Khalratna Award in 2009 OBS. So International Boxing Association Ambassador for the Women's Boxing 2009 and the Sport Person of the Year Shara Sport Award in 2010. इतके सारे अवॉर्ड्स आहेत, आणखी भेटत राहतील त्यांना. ठीक आहे. सो जाता जाता एक शेवटचं सांगून जातो. नेवर बाय गोल्ड, सिम्पली अर्न इट. सोनं विकत घेऊ नका, तर सोनं कमवा. आणि सोनं कसं कमवणार तर ते तुम्ही आताच बघितलं. सोनं कमवण्यासाठी सोन्याला कधीही विकत घेऊन हा जो थॉट आहे हा थॉट मेरी कोम यांचाच आहे. सो सी थॉट नेवर बाय गोल्ड, सिम्पली अर्न इट. यासोबत आपली रजा घेतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला लवकरच भेटतो. धन्यवाद.